मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मित्रांनो एंडोर्समेंटचा फर्स्ट बोर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि सी बिफोर आय स्टार्ट विथ दिस प्रॉब्लेम काही पॉइंट्स मला क्लिअर करायचे. नंबर 1, मी एंडोर्समेंटची कन्सेप्ट आणि बेसिक जर्नल एंट्रीज मधल्या 2 जर्नल एंट्री 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये टाकलेल्या होत्या. एंडोर्समेंटच्या राहिलेल्या 2 जर्नल एंट्रीज विथ एक्सप्लेनेशन मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. मित्रांनो, एंडोर्समेंटच्या टोटल 4 बेसिक एंट्रीज असतात आणि मी इंटेन्शनली जाणीवपूर्वक मित्रांनो त्याचे 2 व्हिडिओ केलेले आहेत. कालच्या कालच्या एक्सप्लेनेशन मध्ये थोडासा मित्रांनो तुम्हाला कदाचित पावसाचा खरखर आवाज येईल, तेवढं मित्रांनो हेडफोन लावून समजून घ्या. बाकी माझा आवाज तर तुम्हाला क्लिअर येईलच. बट आज मी जो प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे हा प्रॉब्लेम मित्रांनो आपल्या अगोदरच्या प्रॉब्लेम्स पेक्षा वेगळा असणार आहे. आपल्याला कालपर्यंत मित्रांनो 2 जर्नल होते, आजपासून आपल्याला 3 जर्नल असणार आहेत. इथपासून पुढे एंडोर्समेंटचा प्रत्येक प्रॉब्लेम हा अवघड म्हणा पण इझी आहे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आणि बेसिक एंट्रीज व्यवस्थित समजून घेतल्या तर. पहिले बेसिक एंट्रीज व्यवस्थित बघा, रिपीटेड बघा, प्रत्येक व्हिडिओ 5-5, 6-6 वेळेस बघा. काही डाऊट असेल तर पहिले कॉल करा, नंतर प्रॉब्लेम्स लर्न करा. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, ठीक आहे. आणि मी अजून 2-4 दिवसात तुम्हाला एक सरप्राईज देतोच आहे, ठीक आहे मित्रांनो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा प्रॉब्लेम मी ज्यावेळेस एक्सप्लेन करत असेल त्यावेळेस या प्रॉब्लेमच्या प्रत्येक ऍस्पेक्टकडे, प्रत्येक बाजूकडे एकदम डिटेलमध्ये लक्ष द्या, कारण अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रॉब्लेम. एंडोर्समेंटचा प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्हाला मित्रांनो काहीतरी कन्फ्युजन करणारा असणार आहे, ठीक आहे. सो पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूयात. प्रॉब्लेम मधल्या जर्नल एंट्रीज नेमक्या काय वेगळ्या आहेत त्या पाहूयात आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर्नल एंट्रीज कडे वळूयात, ठीक आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो प्रॉब्लेम समजून घ्या. सी, भगवान सोल्ड गुड्स टू देव. भगवानने मित्रांनो काय केलं, देवला गुड्स विकले. भगवान सोल्ड गुड्स टू देव and accepted a bill at 2 months. देवने काय केलं, 3 monthsचं बिल ऍक्सेप्टेड केलं. म्हणजे याचा अर्थ भगवान कोण झाला, ड्रॉवर, आणि देव कोण झाला, ड्रॉवी, ठीक आहे. भगवान एंडोर्सेस द बिल टू ईश्वर. भगवानने ते बिल काय केलं, ईश्वरला एंडोर्स केलं. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो भगवानने ते बिल काय केलं, ईश्वरला एंडोर्स केलं. म्हणजे या ठिकाणी आता हा जो भगवान ड्रॉवर आहे तो आता कोण झाला, एंडोर्सर. त्याने ते बिल एंडोर्स कोणाला केलं, ईश्वरला. म्हणजे ईश्वर कोण झाला या ठिकाणी, एंडोर्सी. पहिले हे 3 पॉइंट्स लक्षात घ्या. भगवान इज अ ड्रॉवर, देव इज अ ड्रॉवी अँड ईश्वर इज ॲन एंडोर्स, ठीक आहे. या 3 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. पुढे काय झालं, ऑन ड्यू डेट ईश्वर इन्फॉर्म्ड भगवान. ड्यू डेटला काय झालं, ईश्वरने भगवानला इन्फॉर्म केलं काय, दॅट बिल इज डिसऑनर्ड. ईश्वरने भगवानला इन्फॉर्म केलं दॅट बिल इज डिसऑनर्ड. ₹20 पेड एज नोटिंग चार्जेस. याने म्हणजे कोणी, ईश्वरने ते बिल डिसऑनर झालं म्हणून ₹20 नोटिंग चार्जेस पेड केले, ठीक आहे फ्रेंड्स. आता याच्यानंतर काय झालं, भगवान then drew a new bill on देव. भगवानने देववर काय केलं, न्यू बिल ड्रॉ केलं, इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट ₹130. त्याने त्याच्यावर न्यू बिल ड्रॉ केलं. त्याच्यामध्ये नोटिंग चार्जेसचे ₹20 इन्क्लूड होते, प्लस इंटरेस्टचे ₹130 इन्क्लूड होते. पुढे देव बिकेम बँकरप्ट. देव इन्सॉल्वंट डिक्लेअर झाला अँड ओनली 20 पैसे इन रुपी वॉज रिकवर्ड. म्हणजे थोडक्यात 20% अमाऊंट रिकवर्ड झाली. आता जर हा प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला देताना पूर्ण दिलेला आहे, पण तुम्ही जर का मित्रांनो व्यवस्थित ऑब्झर्व केलं, आपण आता ज्या वेळेस मित्रांनो नंबरिंग ऑफ एंट्रीज करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय सांगायचंय. पहा, भगवान सोल्ड गुड्स टू देव. भगवानने गुड्स सोल्ड केले 1 नंबर, सेल्सची एंट्री. देव ऍक्सेप्टेड बिल ॲट 2 months. दिस इज बिल ऍक्सेप्टन्स एंट्री नंबर 2. भगवान एंडोर्स द बिल टू ईश्वर. दिस इज एंडोर्समेंट एंट्री नंबर 3. ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला काय झालं,
ईश्वर इन्फॉर्म्ड भगवान, ईश्वरने भगवानला सांगितलं काय, दॅट बिल इज डिसऑनर्ड. समजलं? म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं असणार माहितीये का, ईश्वरने देवला अप्रोच केलं असेल, भाऊ 3 महिने झाले पैसे दे. देव त्याला बोलला पैसे नाही. मग आता हा देवने पैसे दिले नाही ही कंप्लेंट कोणाला करेल, भगवानला. तेच त्यांनी सांगितलं आहे ऑन ड्यू डेट भगवान, ईश्वरने भगवानला कंप्लेंट केली, म्हणजे ईश्वर इन्फॉर्म्ड भगवान दॅट बिल इज डिसऑनर्ड. दिस इज अवर एंट्री नंबर 4. एंट्री नंबर 4, ₹20 पेड ॲज नोटिंग चार्जेस. एंट्री नंबर 5. नोटिंग चार्जेस नंतर मित्रांनो नेहमी आपली कसली एंट्री येते आठवा, आपला सिक्वेन्स विसरायचा नाही कधीच. दिस इज अवर इंटरेस्ट एंट्री. एंट्री नंबर 6, भगवान कैन एक्सेप्ट अ न्यू बिल. हे काय केलेलं आहे आपण, रिन्यूअल ऑफ बिल केलेलं आहे. दिस इज अवर एंट्री नंबर 7, रिन्यूअल ऑफ बिल. नंतर काय मग मित्रांनो, देव बँकरप्ट झाला. एंट्री नंबर 8 बरोबर, आणि त्याच्या प्रॉपर्टी मधून 20 पैसे रिकवर झाले. सो दिस इज युअर एंट्री नंबर 9. सो माय डियर फ्रेंड्स, इफ यू हैव ऑब्जर्व्ड carefully, it has been the first problem where we are going to write 9 entries. 9 entries लिहितोय आपण, हा पहिला प्रॉब्लेम आहे 9 एंट्रीज वाला. सो why this is IMP, because 9 entries वाले फार कमी प्रॉब्लेम आहे आपल्या बोर्डामध्ये. दिस इज वन ऑफ देम. सेकंड, इफ यू हॅव ऑब्झर्व्ड, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, पहिल्या 5 एंट्रीज पर्यंतचा जो प्रॉब्लेम आहे ना, पहिल्या 5 एंट्रीज पर्यंतचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो ईश्वर, भगवान, देव या तिघांमध्ये आहे. म्हणजे मित्रांनो फर्स्ट 5 एंट्रीज आपल्याला या तिघांमध्ये रेकॉर्ड करावं लागेल. एकदा 5th एंट्री झाली की 6th एंट्री पासून फक्त भगवान आणि देव या दोघांच्या जर्नल एंट्रीज होणार. म्हणजे मित्रांनो एंडोर्फीचा ईश्वरचा जो संबंध आहे तो फक्त 5th एंट्री पर्यंत राहणार आहे. 5th एंट्री नंतर मित्रांनो भगवानचा संबंध, सॉरी ईश्वरचा संबंध, एंडोर्फीचा संबंध संपला. तर पहिल्यांदा तुम्हाला आता हे सगळं मी जे शिकवलं हे समजलेलं आहे. आपण आता मित्रांनो ड्रॉवर ड्रॉवे एंडोर्फीच्या बुक मधल्या जर्नल एंट्रीज पाहणार आहोत. अजिबात घाई करायची मित्रांनो. प्रत्येक शब्द एकदम म्हणजे एकदम प्रॉपर समजून घेणार आहात तुम्ही. करेक्ट? सो माय डियर फ्रेंड्स, आपण पहिल्यांदा नाव लिहून घेऊ. भगवान सोल्ड गुड्स. सो इन द बुक्स ऑफ भगवान ब्रॅकेट मध्ये ड्रॉवर, करेक्ट, सोल्ड गुड्स टू देव इन ब्रॅकेट इट्स एंडोर्सिंग. फ्रेंड्स आता व्यवस्थित लक्ष द्या. आपल्या पहिल्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या आपल्या नेहमीच्या जर्नल एंट्रीज आहेत, त्याच्यामुळे त्याला काही फार वेळ लागणार नाही. भगवान सोल्ड गुड्स टू देव. भगवानने देवला गुड्स सेल केले. जर्नल एंट्री काय येईल, सेल्सची एंट्री येईल. देव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. हाऊ मच? 3000. आता याच ट्रान्झॅक्शनची एंट्री देव काय करेल, देव सांगेल मी परचेस केले. परचेस अकाउंट डेबिट टू कोणाकडनं घेतले, भगवानकडनं. क्रेडिट द गिव्हर टू भगवान अकाउंट 3000. करेक्ट मित्रांनो? इथपर्यंत आय होप तुम्हाला काही डाऊट नाही. नेक्स्ट काय, देव ऍक्सेप्टेड बिल ॲट 2 months. देवने 2 monthsचं बिल ऍक्सेप्ट केलं. आता ऑब्वियस आहे त्याची अमाउंट किती असणार, 3000. याने बिल ऍक्सेप्ट केलं म्हणजे भगवानने बिल काय केलेलं असणार, ड्रॉ केलेलं असणार. सो इन द बुक्स ऑफ भगवान इट्स बिल ड्रॉन एंट्री. सो एंट्री नंबर 2, याच्याकडे बिल काय झालं, भगवानकडे आलं. मग तो सांगताना काय सांगेल, बिल आलं. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कोणी दिलं, देवने. टू देव अकाउंट 3000. आता याला बिल मिळालं म्हणजे
देवने काय केलं असणार, ऍक्सेप्टन्स दिलेला असणार. सो डेबिट द रिसिव्हर. भगवान अकाउंट डेबिट टू. तर पहिल्या दोन एंट्रीज तुम्हाला कळलेल्या आहेत. या आपल्या नेहमीच्या एंट्रीज आहेत. बीइंग देवज ऍक्सेप्टन्स रिसिव्ड आणि बीइंग ऍक्सेप्टन्स गिव्हन टू भगवान. फ्रेंड्स, याच्या पुढच्या एंट्रीज मी लगेच लिहित नाही, मी पुसतो पहिले, पॉज. तर मित्रांनो, पहिल्या दोन एंट्रीज आपल्या होत्या सेल्स परचेस, बिल ड्रॉ आणि बिल ऍक्सेप्टेड, नेहमीच्या एंट्रीज होत्या. आता थर्ड एंट्री पासून मित्रांनो आता ज्या एंट्रीज होतील त्या तिघांच्या बुक मध्ये होणार आहेत. ठीक आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. आता भगवान एंडोर्सेस बिल टू ईश्वर. भगवानला बिल मिळालेलं होतं देवकडनं, त्याने एंट्री केलेली बिल्स रिसिवेबल टू देव. आता ते बिल भगवान एंडोर्सेस टू ईश्वर. भगवानने ते बिल ईश्वरला एंडोर्स केलं. म्हणजे देवचा काही संबंध आहे का? नाही. सो इन द बुक्स ऑफ देव ड्रॉइंग इट्स नो एंट्री. ठीक आहे. परत सांगतो, भगवानने ते बिल ईश्वरला एंडोर्स केलं. सो इन द बुक्स ऑफ देव इट्स नो एंट्री. आता भगवान काय सांगेल, ईश्वरला एंडोर्स केलं ना, म्हणजे त्याच्याकडनं बिल काय झालं, गेलं टू बिल्स रिसिवेबल आणि ईश्वरला मिळालं डेबिट द रिसिव्हर. ईश्वर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. किती? 3000. ठीक आहे. तो नॅरेशन काय सांगेल, बीइंग, त्याचं नाव काय, देव ना, देवचा ऍक्सेप्टन्स. देवचा ऍक्सेप्टन्स काय झालं, देव ऍक्सेप्टन्स एंडोर्स टू ईश्वर. कळलं? देवचा ऍक्सेप्टन्स ईश्वरला एंडोर्स केला. आता याच्याकडनं बिल गेलं तर ईश्वरला बिल काय झालं, मिळालं. मग ईश्वर सांगताना काय सांगेल मित्रांनो, तीच एंट्री ईश्वरला. इथे 1 नंबरची एंट्री आहे ना, चुकून मी चुकलो. ईश्वरला बिल काय झालं, मिळालं. मग तो सांगताना काय सांगेल, बिल आलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू. कोणी दिलं, भगवानने. टू भगवान अकाउंट. किती रुपये, 3000. नॅरेशन कसं येईल, बीइंग, तो काय सांगेल, एंडोर्स बिल मिळालं. बीइंग एंडोर्स्ड बिल रिसिव्ड फ्रॉम कोण, भगवान. ठीक आहे. परत लक्षात घ्या फ्रेंड्स, भगवानने ईश्वरला एंडोर्स केलेले आहे. सो देवचा काही संबंध नाही, देवच्या बुक मध्ये नो एंट्री. भगवान सांगताना काय सांगेल, ईश्वरला मिळालं, माझ्याकडनं गेलं. ईश्वर अकाउंट डेबिट द रिसिव्हर टू बिल्स रिसिवेबल, क्रेडिट गोज आउट. तो सांगताना सांगेल देव ऍक्सेप्टन्स एंडोर्स टू ईश्वर. देवचा ऍक्सेप्टन्स ईश्वरला एंडोर्स केला. आता ईश्वर सांगेल मला बिल मिळालं आणि भगवानने दिलं. डेबिट व्हॉट कम्स इन बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू भगवान, क्रेडिट द गिव्हर. बीइंग एंडोर्स बिल रिसिव्ड फ्रॉम भगवान. ठीक आहे. आता याच्या पुढे काय झालं, ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला काय झालं, ह्या देवने ईश्वरला पैसे द्यायचे होते, त्या भाईने ते पैसे दिलेच नाही. सो झालं काय, ईश्वर इन्फॉर्म्ड भगवान. ईश्वरने भगवानला इन्फॉर्म केलं दॅट बिल इज डिसऑनर्ड. त्याने भगवानला सांगितलं, बाबा देवने काही पैसे दिले नाही, बिल डिसऑनर झालेलं आहे, आता हिशोबाचं तुझं तू पाहून घे. म्हणजे आता थोडक्यात तो रिकव्हरी कोणाकडनं करणार, भगवानकडनं. मग आता या ठिकाणी मित्रांनो भगवान कोणत्या पोझिशनला आहे, सी. आता भगवान सांगताना काय सांगेल, हे पैसे देवकडनं त्याला घ्यायचे आणि ते पैसे त्याला ईश्वरला द्यायचे. सो तो एंट्री काय करेल, देवकडनं घ्यायचे, देव अकाउंट डेबिट. त्याला देवकडनं पैसे घ्यायचे. सो इट इज देव अकाउंट डेबिट टू, द्यायचे कोणाला, ईश्वरला, टू ईश्वर अकाउंट. करेक्ट. 3000 देवकडनं घ्यायचे, देव अकाउंट डेबिट, ईश्वरला द्यायचे, क्रेडिट ईश्वर अकाउंट. आता तो सांगताना काय सांगेल, देवचा ऍक्सेप्टन्स ईश्वरला एंडोर्स केलेला होता. बीइंग देव's acceptance endorsed to ईश्वर. देवचा ऍक्सेप्टन्स ईश्वरला एंडोर्स केलेला होता, तो काय झाला, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट.
डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे. आता याचीच एंट्री मित्रांनो आपला देव काय करेल, देव काय वेगळी एंट्री करणार नाही. देवच्या बुक मधल्या एंट्रीज कधीच बदलत नाही. तो काय करेल, ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिव्हर्स करेल. त्याने ऍक्सेप्टन्स देताना काय एंट्री केली, भगवान टू बिल्स पेएबल का. मग आता तो नेहमीची एंट्री काय करेल, बिल्स पेएबल डिसऑनर झाला ना त्याचं, मग त्याची लायबिलिटी कमी झाली. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू भगवान अकाउंट, भगवानला द्यायचे ना त्याला पैसे. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 3000 टू भगवान अकाउंट 3000. त्याचा नॅरेशन काही येईल, बिंग आपलं नेहमीचं नॅरेशन, बिंग ऍक्सेप्टन्स गिवन, बिंग ऍक्सेप्टन्स गिवन टू भगवान. भगवानला ऍक्सेप्टन्स दिला होता, काय झालं, ऍक्सेप्टन्स गिवन टू भगवान डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे. आता याचीच एंट्री मित्रांनो ईश्वर काय करेल, सी मी तुम्हाला एकदम सिंपल टेक्निक सांगतो. त्याला ऍक्सेप्टन्स भेटलाय ना, तीच एंट्री तो काय करेल, रिव्हर्स करेल. डिसऑनर झालं तर समजलं. म्हणजे एंट्री कशी होईल, भगवान अकाउंट डेबिट, भगवान अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल अकाउंट 3000. मित्रांनो काय डिसऑनर ची एंट्री एक्सप्लेन करताना मी हेच सांगत होतो, तो एकदम सिंपल टेक्निक करतो. तो ऍक्सेप्टन्स मिळाल्याची जी एंट्री आहे ती रिव्हर्स करतो. समजलं. जर या ठिकाणी मित्रांनो ऑनर झालं असतं, कॅश मिळाली असती, तर आपण काय एंट्री केली असती, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल, ही एंट्री केली असती ऑनर असतं. समजलं. म्हणजे बिल्स रिसीवेबल कॅन्सल झालं, पण आता डिसऑनर झालं म्हणजे कॅश आली आहे का नाही. आता ही कॅश कोणाकडनं घ्यायची, भगवानकडनं. म्हणून आपण काय केलं, भगवान अकाउंटला डेबिट केलं, भगवान अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल, असं त्याचं लॉजिक आहे. मग आता मित्रांनो हा सांगताना काय सांगेल, याला एंडॉर्स बिल मिळालेलं, एंडॉर्स बिल डिसऑनर्ड झालेलं आहे, बरोबर ना. मग तो सांगताना काय सांगेल, बिंग एंडॉर्स बिल फ्रॉम भगवान किंवा रिसिव्ड फ्रॉम भगवान, भगवानकडनं मिळालेलं एंडॉर्स बिल होतं, ते काय झालं, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला काय झालं, डिसऑनर झालं. तर मित्रांनो आता नेक्स्ट एंट्री ऑब्वियस आहे. आता डिसऑनर झालं तर पुढची एंट्री ही नोटिंग चार्जेसची असायला हवी. ₹20 पेड ॲज नोटिंग चार्जेस. मित्रांनो ₹20 पेड ॲज नोटिंग चार्जेस, ₹20 नोटिंग चार्जेस पेड केले. मला सांगा ₹20 नोटिंग चार्जेस कोणी पेड केले असतील. हे ₹20 नोटिंग चार्जेस ईश्वरने पेड केलेले असतील. आणि हे ₹20 नोटिंग चार्जेस तो कोणाकडनं वसूल करणार मित्रांनो, भगवानकडनं. ठीक आहे. म्हणजे सी ईश्वर पहिल्यांदा आपण ईश्वरची एंट्री बघू. ईश्वर सांगताना काय सांगेल, माझी कॅश गेली, नोटिंग चार्जेस पेड केले ना त्याने, म्हणजे त्याच्याकडनं कॅश काय झाली, गेली. क्रेडिट व्हॉट गोज आउट टू कॅश अकाउंट. आता ही कॅश तो कोणाकडनं वसूल करणार मित्रांनो, भगवानकडनं वसूल करणार ना. म्हणजे एंट्री काय होईल, भगवानकडनं त्याचं घेणं वाढलं, डेबिट ॲसेट प्लस भगवान अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती रुपये, ₹20. नॅरेशन आपलं नेहमीच आहे, बिंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल डिसऑनर्ड, नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल डिसऑनर्ड. आता हे पैसे तो भगवानकडनं वसूल करणार आहे ना. मग भगवान सांगताना काय सांगेल मित्रांनो, हे पैसे भगवान त्याला देईल, पण तो वसूल कोणाकडनं करणार, देवकडनं. म्हणजे भगवानची पोझिशन परत मागाससारखीच झाली, बिल्स ऑफ एक्सचेंज सारखी, की देवकडनं घ्यायचे आणि ईश्वरला द्यायचे. सो एंट्री काही आहे मित्रांनो, सेम वरचीच एंट्री, देव अकाउंट डेबिट टू ईश्वर अकाउंट, देवकडून घ्यायचे आणि ईश्वरला द्यायचे 2020. ठीक आहे. नॅरेशन सेम, बिंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल डिसऑनर. आता फ्रेंड्स याची एंट्री देव काय करेल, देवच्या बुक मध्ये आपली नेहमीची एंट्री राहील मित्रांनो. देवच्या बुक मध्ये काय एंट्री आहे, तो सांगेल माझा नोटिंग चार्जेसचा खर्च झाला, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू, देणं कोणाला आहे,
भगवानला टू भगवान अकाउंट 2020 नरेशन सेम being noting charges charged on bill default. फ्रेंड्स या ठिकाणी आता एंडॉर्फी म्हणजे ईश्वरचा संबंध संपलेला आहे. आता याच्या पुढे जे काही ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत ते फक्त भगवान आणि देव या दोघांमध्येच झालेले आहेत. तर मित्रांनो आता पुढच्या ज्या एंट्रीज आहेत त्या फक्त भगवान आणि देव मध्ये आहेत. ईश्वरचा आता संबंध संपला म्हणून मी ईश्वर मित्रांनो काय केलं इरेज केलं. आता बघा पुढे काय झालंय. भगवान देन ड्रीव अ न्यू बिल ऑन देव. भगवानने देववर नवीन बिल काढलं इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. त्यातली नोटिंग चार्जेसची एंट्री झाली आपली. इंटरेस्ट पहिली एंट्री डायरेक्ट तुम्ही रिन्युअलची एंट्री कराल का नाही. तुम्ही पहिले इंटरेस्टची एंट्री कराल. सो इंटरेस्टची एंट्री फ्रॉम द व्यू पॉइंट ऑफ भगवान. भगवान सांगताना काय सांगेल इंटरेस्ट इन्कम आहे आपली नेहमीची एंट्री आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. इंटरेस्ट इन्कम आहे सो तो काय सांगेल देव अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट being interest receivable from देव on bill dishonored. आता देव सांगताना काय सांगेल त्याला इंटरेस्ट द्यायचा आहे सो इंटरेस्ट त्याच्यासाठी एक्सपेन्स आहे. तो सांगताना सांगेल इंटरेस्ट डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू भगवान. being interest payable to भगवान on bill dishonored. फ्रेंड्स याच्यानंतर येईल ती रिन्युअलची एंट्री. वाक्य नीट आहे का. भगवान देन ड्रीव अ न्यू बिल ऑन देव इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. रिन्युअल करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर याच्यामध्ये कितीही कॅश दिलेली नाही. ₹1 सुद्धा कॅश नाही. जेवढी अमाऊंट आहे त्याचं पूर्ण न्यू बिल ड्रॉ केलेलं आहे. सो कॅश अकाउंट येणार नाही म्हणजे डायरेक्ट नवीन बिल ड्रॉ केल्याची एंट्री. सो पहिले एंट्री पहा मग अमाऊंट पाहू. मग मित्रांनो बिल ड्रॉ केल्याची एंट्री काय आपली नेहमीची एंट्री. बिल्स रिसिवेबल आलं देवने दिलं. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू देव. त्याच्या अमाऊंट किती येईल हे 3000 पहिले बिलाचे. ₹20 नोटिंग चार्जेस आणि ₹130 इंटरेस्ट. सो तिन्ही मिळून टोटल बिल येईल 3150. 3150. नरेशन बीइंग देव्स फ्रेश एक्सेप्टन्स रिसीव्ड. देवचा फ्रेश एक्सेप्टन्स मिळाला. कॅश नाहीये सो कॅश येणार नाही. बीइंग देव्स फ्रेश एक्सेप्टन्स रिसीव्ड इन्क्लुडिंग कॅश अँड इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. ठीक आहे. आता याचा ऍक्सेप्टन्स दिला असं देव सांगताना काय सांगेल भगवानला ऍक्सेप्टन्स मिळाला. भगवान अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. मित्रांनो ऍक्सेप्टन्स गेला ₹3150. बीइंग फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू भगवान इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. कॅश नाहीये सो कॅश घेणार नाही. आता पुढे काय झालं. देव बिकेम बँकरप्ट. देव बँकरप्ट झाला. बँकरप्ट म्हणजेच आपल्या भाषेत इन्सॉल्वंट झालं. याचा अर्थ मित्रांनो आता ड्रॉवरकडे असणारं जे बिल आहे त्याला काहीही किंमत राहिली नाही. सो आपल्याला पहिले जी एंट्री पास करावी लागेल ती बिल कॅन्सलची करावी लागेल. आपल्या भाषेत बिल कॅन्सल म्हणजे बिल काय करणार तुम्ही डिसऑनर करणार. हे कोणतं बिल डिसऑनर आहे. साधं बिल डिसऑनर आहे. ऍक्सेप्टन्स मिळालेला होता तुम्हाला रिसिवेबल टू देव. ही एंट्री आपल्याला काय करावी लागेल रिव्हर्स करावी लागेल. सो एंट्री देव अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 3150. नरेशन देव फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर्ड कारण बिकॉज ही इज इन्सॉल्वंट. ठीक आहे. आता याचाच मित्रांनो देव सांगताना काय सांगेल तो ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिव्हर्स करेल. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू भगवान. मित्रांनो बीइंग फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू भगवान काय झालं डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आणि मित्रांनो आता आपल्याला देवकडनं किती पैसे घ्यायचे 3150. त्यातले किती रिकवर झाले 20 पैसे इन रुपी. फक्त 20% इन रुपी रिकवर झाले म्हणजे राहिलेले 80% बुडाले. सो माय डिअर फ्रेंड्स त्याची एंट्री काय येईल 20% आले कॅश अकाउंट डेबिट. राहिलेले 80% बुडाले बॅड डेट अकाउंट डेबिट. डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस. 2 बिल्स रिसिवेबल करू नका. बिल्स रिसिवेबल ऑलरेडी कॅन्सल झाले. हे त्याच्या पर्सनल प्रॉपर्टी मधून रिकवर झाले. सो 2 बिल्स रिसिवेबल नाही येणार. इट्स टू देव अकाउंट क्रेडिट द गिवन. 3150 होते त्याचे 20% 630 रिकवर झाले. राहिलेले 80% 2520 बॅड डेट बुडाले डेबिट एक्सपेन्स अँड लॉसेस. नरेशन बीइंग 20% अमाउंट रिकवर्ड फ्रॉम देव and balance is bad debt.
हेच देव सांगताना काय सांगेल, भगवानला पैसे मिळाले, डेबिट द रिसिव्हर, भगवान अकाउंट डेबिट टू कॅश, कॅश गेली, आणि टू डेफिशियन्सी अकाउंट 2520 हा सांगतो मिळाले, तर तो सांगेल दिले, बिंग 20% अमाऊंट पेड टू भगवान. मग जर्नलची टोटल करायची आणि त्याच्यानंतर मित्रांनो टॅली आपला समजा. हा प्रॉब्लेम अगोदरपेक्षा वेगळा आहे. बघा मी 3 टप्प्यामध्ये मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. 3 जणांच्या जर्नल एंट्रीज आहेत. सो हा प्रॉब्लेम रिपीटेडली 6 ते 7 वेळेस बघा. व्हिडिओ व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. अगोदरच्या बेसिक एंट्रीज रिपीटेडली पहा 6 ते 7 वेळेस, तेव्हाच तुम्हाला हे प्रॉब्लेम कळतील. ठीक आहे. काही डाऊट असेल तर 8380092791 नंबर कॉल करा. आणि मित्रांनो